काय सांगितलं अगोदर रीड करायचं आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. बघा प्रॉब्लेम नंबर 10. मिस्टर सर्जेराव अँड एम्प्लॉई ऑफ वेगो लिमिटेड पुण्यामध्ये ते कामाला आहेत, त्या शहराला अंडरलाईन करायचं. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर द फायनान्शियल इयर 2020-21. फर्स्ट बेसिक सॅलरी 1,08,000 रुपये पर मंथ हे फुल्ली टॅक्सेबल घेणार. बोनस फुल्ली टॅक्सेबल. कमिशन ऑन सेल आता या ठिकाणी 5% दिले, पर्सेंटेज मध्येच कमिशन दिले ऑफ टर्न ओव्हर ₹3,00,000. आता हे फिक्स कमिशन आहे. हे आपण डेफिनेशन मध्ये घेणार का नाही घेणार सांगा? घेणार. कारण की बघा आता इतके दिवस आपल्याला कमिशन असायचं, परंतु ते पर्सेंटेज मध्ये नसायचं, त्यामुळे आपण ते घेत नव्हतो. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू अनरिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड म्हटलं की हा नॉट ऍप्लिकेबलच असणार आहे, पूर्णपणे एक्झम्प्टेड असणार आहे. आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट क्रेडिटेड टू अनरिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड हे सुद्धा फुल्ली एक्झम्प्टेड असणार आहे. व्हेकल अलाउन्स फॉर स्पेंट ऑफिस पर्पज ₹4,800. स्पेंट फॉर ऑफिस पर्पज 4,800 पूर्णच्या पूर्ण एक्झम्प्टेड ऑफिस पर्पज साठी. मेडिकल अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल असणार आहे. रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन विच एम्प्लॉयर पे रेंट ₹1,800. म्हणजे काय, थोडक्यात त्याला घर राहायला दिले आणि एम्प्लॉयर म्हणजे कोण, कंपनी रेंट पेड करते, बरोबर ना. म्हणजे कंपनीच्या मालकीचं घर नाहीये, कंपनीने भाड्याने घेतलेलं आहे. 1,800 रुपये पर मंथ पेड करते. म्हणजे आपल्याला जर कंपनीने भाड्याने रेंट घेतला असतं तर आपण लोकसंख्येचा विचार न करता डायरेक्ट सॅलरी कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्या किती टक्के घेतो. कंपनीने भाड्याने घर घेतलं असेल तर किती टक्के सॅलरी कॅल्क्युलेट करून डायरेक्ट 15%. आणि फर्निचर आहे त्याच्यामध्ये फर्निचरची कॉस्ट दिली 30%. याच्या किती टक्के ऍड करतो आपण व्हॅल्यू मध्ये घराच्या? 10% ऍड करावं लागणार आहे. वर्किंग नोट करत असताना बघूया. वॉचमॅन सॅलरी पेड बाय द एम्प्लॉयर ₹3,000 पर मंथ. वॉचमॅनची सॅलरी 3,000 रुपये पर मंथ पेड करावी लागणार आहे. हे आपलं काय असणार आहे, पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल परक्युजिट असणार आहे. गॅस, इलेक्ट्रिसिटी, वॉटर बिल 13,000 रुपये पर मंथ पेड करतो एम्प्लॉयर, पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल. त्याच्यानंतर हॉस्पिटल बिल पेड बाय एम्प्लॉयर, पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल. ही हॅज पेड ₹2,500 ॲज अ प्रोफेशनल टॅक्स. कुठे घेणार? अंडर सेक्शन 816च्या डिडक्शनला घेणार. आणि कम्प्युट द नेट इन्कम फ्रॉम सॅलरी. आणि त्यांनी असं म्हटलंय की न्यू टॅक्सेशन रिझिम एक्सरसाइज होत नाही, म्हणजे तो त्या ठिकाणी ऍप्लिकेबल नसणार आहे. अशा पद्धतीने प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे. कॅल्क्युलेशन करायला म्हणजे सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. सर्वांनी सोबत राहायचं, मागं कोणीही राहणार नाही आहे. चला, फर्स्ट Mr. Sarjarao, computation of taxable income from salary for the assessment year 2020-21 पर्टिक्युलर्स असं गृहीत धरले की सर्वांनी ड्रॉ करून ठेवलेला असेल. त्या पद्धतीने पुढे जाऊया. फर्स्ट काय घेतो आपण धनश्री? बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी. अमाऊंट किती पहा बेसिक सॅलरीची? 1,08,000 पर ॲनम. 1,08,000 रुपये पर ॲनम. 1,08,000 रुपये पर ॲनम. देन आफ्टर आहे बोनस. फुल्ली टॅक्सेबल आहे, पूर्णचे पूर्ण घ्यायचा. बोनस किती रुपये दिले बघा त्यांनी? 20,000 रुपये पर ॲनम. पूर्णचे पूर्ण आउटरला घेणार. 20,000 रुपये पर ॲनम म्हणल्यावर पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल. सोबत राहा सर्वांनी. त्याच्यानंतर कमिशन. आता कमिशन ऑन सेल 5% ऑफ टर्न ओव्हर ₹30,000. आता हे जे कमिशन आहे तर ते कमिशन काय असणार आहे? फुल्ली टॅक्सेबल असणार आहे, परंतु आपल्याला त्या ठिकाणी 5% काढायचे. कशाच्या? त्या टर्न ओव्हरच्या. तर 30,000च्या 5% किती येईल? कोण सांगते मला? 1,500. थोडस मला वाक्य असं वाटतं की कमिशन ऑन सेलवर आहे 5% ऑफ टर्न ओव्हर ₹30,000. हे काढून दिलेले, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, डायरेक्ट आपल्याला हे कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. माझ्याकडून थोडं सांगताना चुकलं.
30,000 रुपये कमिशन आहे डायरेक्ट. लिहा कमिशन ऑन सेल ऍट 5%. 5% आहेत, ती अमाऊंट आहे 30,000 रुपये. म्हणजे सेल किती असेल हो? मी जनरल प्रश्न विचारला तुम्हाला. 5% अमाऊंट 30,000 आहे, सेल्सची अमाऊंट किती असेल? चला पुढे घेऊया. कॉन्ट्रीब्युशन टू अनरिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड, आणि कॉन्ट्रीब्युशन आहे एम्प्लॉयरचं. मग लिहितानीच लिहायचं एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू रिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड. एम्प्लॉयर्स contribution to unrecognized URPF unrecognized provident fund. आणि हे नॉट ऍप्लिकेबल असणार आहे, कारण की हे नॉट ऍप्लिकेबल नका लिहू, असं लिहूया आपण थोडस वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी हे करू. अमाऊंट किती अनरेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडची? 11,700 बरोबर ना? एकच मिनिट, मला कॉल येतोय. ओके चला. आपण कमिशन घेतलं कॉन्ट्रीब्युशन टू अनरेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड 11,700 रुपये आपण त्या ठिकाणी इनरला लिहिणार, आणि याला फुल्ली एक्झम्प्टेड आहे तो, म्हणून याला लिहा लेस फुल्ली एक्झम्प्टेड. नॉट ऍप्लिकेबल म्हटल्यावर तो अप्लायच होत नाही. फुल्ली एक्झम्प्टेड म्हणजे सगळ्याच्या सगळ्या एक्झम्प्ट. 11,700 एक्झम्पशनला जाणार, आणि आउटरला काय येणार आपली अमाऊंट? कोण सांगते? नील येणार. व्हेरी गुड. हे झालं अनरेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड. आता इंटरेस्ट ऑन अनरेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड हे सुद्धा फुल्ली एक्झम्प्टेड आहे, म्हणून लिहिताना इंटरेस्ट ऑन URPF अनरेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड. आणि अमाऊंट किती बघा, इंटरेस्ट ऑन अनरेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडची 12% येतो, आणि 11,000 आहे, म्हणून मी काय म्हणतो ऍट 12%, आणि अमाऊंट लिहितो या ठिकाणी 11,000, आणि याला म्हणायचं लेस फुल्ली एक्झम्प्टेड. आणि अमाऊंट किती लिहिणार बघा, फुल्ली एक्झम्प्टेड 11,000 रुपये अमाऊंट लिहिणार, आणि आउटरला आपण ह्याला दाखवणार नील. संपला विषय. त्याच्यानंतर व्हेकल अलाउन्स, जो कशासाठी आहे? पूर्णपणे ऑफिस पर्पज साठी आहे, तर त्यामुळे तो काय आहे? फुल्ली एक्झम्प्टेड आहे. जर प्रायव्हेट पर्पज साठी काय अमाऊंट जर ही केली असती तर ती टॅक्सेबल घेतली असती. तर लिहिताना लिहा व्हेकल अलाउन्स. आणि कंसात म्हणा ऑफिस यूज, आणि दुसऱ्या कंसात म्हणा फुल्ली एक्झम्प्टेड. आता फुल्ली एक्झम्प्टेड म्हटल्यामुळे मी काय करतोय की आता जसं वर दाखवलं तसं न दाखवला डायरेक्ट आउटरला काय लिहितोय? नी लिहितोय. फुल्ली एक्झम्प्टेड म्हणल्यावर एक्झम्पशनची अमाऊंट वगैरे दाखवण्याची काही गरज नाही. तुम्ही अनरेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीत सुद्धा असं लिहू शकता. त्याच्यानंतर व्हेकल अलाउन्स झाल्यानंतर मेडिकल अलाउन्स. आता मेडिकल अलाउन्स जो आहे तो किती? 4,800 रुपये आहे. तो फुल्ली टॅक्सेबल असणार आहे. या सर्वांनी मेडिकल अलाउन्स सोबत राहा. मेडिकल अलाउन्स अमाऊंट किती पहा मेडिकल अलाउन्सची? 4,800.
मेडिकल अलाउन्स झाल्यानंतर रेंट फ्री अकोमोडेशन आहे, याच्यासाठी वर्किंग नोट करावी लागेल. पर्टिक्युलर कॉलम मध्ये लिहा रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन. रेंट फ्री furnished accommodation आणि कंसातल्या सी वर्किंग नोट नंबर आपण किती करणार, एकच करणार. वर्किंग नोट नंबर 1. वर्किंग नोट कडे जाऊया, सर्वांनी सोबत राहायचं. चला पहा, आता वर्किंग नोट मध्ये फर्स्ट आपण वर्किंग नोटला हेडिंग काय देणार, व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री furnished accommodation. ओके. आता याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला सॅलरी कॅल्क्युलेट करून घ्यायची. तुम्ही फॉर्मॅट लिहून नंतर सॅलरी कॅल्क्युलेट केली तरी चालते, परंतु शक्यतो आधी सॅलरी कॅल्क्युलेट करून घ्यायची. सॅलरी इज इक्वल टू, किरण याच्यासाठी किती डेफिनेशन, किती आयटमची डेफिनेशन आहे, 3 का 7? 7 आयटमची. मग कोणते पहिल्यांदा काय असणार आहे, बेसिक पे प्लस काय डीए, कंसात आपण त्याला रिटायरमेंट बेनिफिट किंवा पर्सेंटेजचे चिन्ह देतो, प्लस कमिशन प्लस बोनस प्लस फीज प्लस ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस प्लस कॅश और मॉनिटरी बेनिफिट. ओके, क्लिअर सर्वांना, डेफिनेशन समजली? ओके. आता आपल्याला डेफिनेशन मध्ये अमाऊंट भरायच्यात. बेसिक पे किती प्रॉब्लेम मध्ये पहा, बेसिक पे आहे 1,08,000, डीए दिले नाही, बोनस आहे, कमिशन आहे 30,000. मग जाऊया आपण सॅलरी कडे. पहिल्यांदा घेऊया बेसिक पे 1,08,000 प्लस डीए नील किंवा नॉट ऍप्लिकेबल आहे त्या ठिकाणी, प्लस कमिशन किती कोण सांगतंय, 30,000. बोनस किती धनश्री, 20,000 बोनस आहे, बोनस आहे 20,000. ओके, देन आफ्टर फीज कोणती नाही का आहे, फीज नील आहे, फीज नाही दिली, बरोबर ना. त्याच्यानंतर फीज झाल्यानंतर ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस. आता ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस मी जरा कंसात घेतो, कारण की कोणकोणते अलाउन्सेस ते आपल्याला समजून घ्यायचे. तर बघा, कमिशन, त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन आरपीएफ, व्हेकल अलाउन्स नील आहे, मेडिकल अलाउन्स एक आहे 4,800. इथपर्यंत आपल्याला सापडले की 4,800. प्रॉब्लेम मध्ये अजून कोणता अलाउन्स दिलाय का, खाली पहा, वॉचमेन सॅलरी आहे, गॅस इलेक्ट्रिसिटी हॉस्पिटल बिल नाही, म्हणजे फक्त एकच आहे 4,800. म्हणजे कंसात टाकण्याचा जो प्लॅन होता तो आपण आता काय करायचा, कॅन्सल करूया, आणि एक सिंगल अमाऊंट आहे त्यामुळं डायरेक्ट 4,800 रुपये घेऊया, आणि प्लस कॅश और मॉनिटरी बेनिफिट नील. तर आपली सॅलरी किती येते कोण सांगते, 1,08,000 प्लस 30 50 58 आणि 4 62,800 येते का, 1,62,800. व्हेरी गुड, 1,62,800 रुपये सॅलरी आली आपली. आता ही सॅलरी आली की एक गोष्ट लक्षात घ्यायची, की आपला फॉर्मॅट आपण काय करायचा त्या ठिकाणी मांडून घ्यायचा. फॉर्मॅट मध्ये आपण काय करतो, 7.5% ऑब्लिक 10% ऑब्लिक 15% आणि 15% ला डबल अंडरलाईन करतो. म्हणजे केली का केली, कारण की घर हे काय भाड्याने दिलेलं नाहीये.
म्हणजे घर काय कंपनीच्या स्वतःच्या मालकीचं नाही, कंपनी त्याच्या बदल्यात भाडं पेड करते. भाडं पेड करते याचा अर्थ काय, एक मिनिट. पहा मी काय सांगितलं तुम्हाला, 7.5, 10 आणि 15%. 15% कधी घेतो, ज्या वेळेस लोकसंख्या किती असेल, 25 लाखापेक्षा जास्त असेल शहराची, किंवा ते घर जर कंपनीने भाड्याने घेऊन त्या एम्प्लॉईला राहायला दिलेलं असेल तर. आता या ठिकाणी काय झालंय, घर भाड्याने घेतले कंपनीने आणि त्याला राहायला दिले, म्हणजे आपण काय घेणार, 15% ऑफ सॅलरीज घेणार आहोत. बरोबर, कळतंय ना काय सांगतोय धनश्री? सॅलरी आपली 1,62,800, याच्या 15% कॅल्क्युलेट करायचे तर किती येईल, 24,420. 24,420. 24,420 रुपये येतील. बरोबर, ही झाली फर्स्ट अमाऊंट. त्याच्यानंतर सेकंड अमाऊंट काय म्हणतो आपण, रेंट पेड बाय कंपनी म्हणतो किंवा एम्प्लॉयर. बरोबर ना, बरोबर का? रेंट पेड बाय कंपनी. प्रॉब्लेम मध्ये रेंट पेड बाय कंपनी दिले बघा. रेंट विच एम्प्लॉयर पे अ रेंट ₹1,800 पर मंथ. 1,800 रुपये पर मंथ, म्हणजे 1,800 गुणुले 12 जर केले तर किती येतात ते 21,000. किती येतील, 21,600. ओके. आता बघा 24,420 आणि 21,600 या दोन पैकी विच एव्हर इज लेस, कोणती आहे? 21,600. 21,600 बरोबर. आता याच्यामध्ये आपण काय करतो, कोण सांगते धनश्री? 10% of furniture. 10% कॉस्ट ऑफ फर्निचर. फर्निचरच्या कॉस्टच्या 10% किंवा फर्निचरचं काय, रेंट ऑफ फर्निचर. आता फर्निचरची कॉस्ट आपल्याला दिली आहे त्यांनी, किती, 30,000 आहे बघा प्रॉब्लेम मध्ये दिलेली. बघा 30,000 दिली, फर्निचर इज द अकोमोडेशन ₹30,000 कॉस्ट ऑफ फर्निचर. तर ते 30,000 च्या 10% किती येईल, 3,000. ऍड केले तर किती येतील, 24,600. बरोबर ना? बघा मी काय केलं, 24,600 रुपये ऍड करून आले आणि त्यातनं म्हटले रेंट लेस रेंट पेड ऑब्लिक रिकवर्ड बाय एम्प्लॉई. एम्प्लॉईनी काय रेंट पेड केलंय का बघायचं, प्रॉब्लेम मध्ये काय रेंट पेड केलंय का, फर्निचरचं अकोमोडेशन काही नाही, एम्प्लॉयरनी केलंय, एम्प्लॉईने नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी काय म्हणणार, नॉट ऍप्लिकेबल किंवा नील. आणि तुमचं रेंट फ्री अकोमोडेशन किती येईल, कोण सांगताय व्हॅल्यू? 24,600. व्हेरी गुड. रेंट फ्री अकोमोडेशन किती येईल, 24,600 रुपये रेंट फ्री अकोमोडेशन येणार आहे. 24,600 हे काय आपलं रेंट फ्री अकोमोडेशनची व्हॅल्यू आहे. हीच आपण काय करणार, आपल्या प्रॉब्लेम मध्ये आउटरला लिहून टाकणार 24,600. संपला विषय, रेंट फ्री अकोमोडेशन संपलं. ते झालं. त्याच्यानंतर पहा, वॉचमेन आहे, त्याची सॅलरी 3,000 रुपये पर मंथ. ह्या सर्वांनी वॉचमन प्रॉब्लेम मध्ये लिहा, वॉचमन किंवा डोमेस्टिक सर्वंट फॅसिलिटी आणि त्याला अंडरलाईन करून लिहा, वॉचमन. डोमेस्टिक सर्वंट फॅसिलिटी आणि त्याच्यामध्ये लिहा वॉचमन.
आणि त्याला किती सॅलरी आहे? 3,000 रुपये ना? पर हो. मंथ. 3,000 पर मंथ. 12×36 म्हणजे किती येईल? 36,000 रुपये येईल. बरोबर का? वॉचमॅनची सॅलरी डायरेक्ट आउटरला लिहिला आपण 36,000 रुपये. गॅस, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल रिएम्बर्स बाय द एम्प्लॉयर 13,000 रुपये पर मंथ. हे पण एम्प्लॉयरच पेड करतोय. लिहा गॅस, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल. गॅस, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल आणि अमाऊंट लिहायची 13,000 रुपये. 13. जयश्री सर आलेत का? दरवाजा उघड बरं. सर येतील एखाद दिवस. सरबत वगैरे ठेव. त्याच्यानंतर हॉस्पिटल बिल पेड बाय द एम्प्लॉयर. पूर्णच्या पूर्ण टॅक्सेबल घेणार आहे आपण. हॉस्पिटल बिल ला सर्वांनी हॉस्पिटल बिल पूर्णच्या पूर्ण टॅक्सेबल. कारण की ह्याला एक्झम्पशन होतं मेडिकल बिल रिएम्बर्समेंटचं, पण ते आता 2019-20 पासून ऍप्लिकेबल नाहीये. हॉस्पिटल बिल कंसात म्हणा फुल्ली टॅक्सेबल विथ इफेक्ट फ्रॉम असेसमेंट इयर 2019-20 आणि अमाऊंट काय लिहिणार? पूर्णच्या पूर्ण 18,000 आहे ना? आउटरला लिहून टाकणार टॅक्सेबल 18,500 या 18,500 रुपये. 18,500 पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल झालं. हॉस्पिटल बिल झालं. त्याच्यानंतर काय आहे? डिडक्शन आहे. टोटल संपलेलं आहे. आपल्याला आता आपली सॅलरी कॅल्क्युलेट करावं लागेल. ग्रॉस सॅलरी कोण सांगते किती येते ग्रॉस सॅलरी? 2,54,900. 2,900. व्हेरी गुड. ग्रॉस सॅलरी मला असं वाटतं की फक्त धनश्री आणि किरणलाच समजतं. बाकी कोणाला समजत नाही. डोक्यावरनं चाललंय काय काय कळत नाही. ग्रॉस सॅलरी 2 लाख किती म्हणते तुम्ही? 54,900 ना? हो सर. 2,54,900 रुपये. आणि त्यातनं आपण काय म्हणणार? लेस डिडक्शन. लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16 फर्स्ट डिडक्शन कोणतं असेल? स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 16 सबसेक्शन ए किती रुपये ते? 50,000. 50,000. 50,000. नंबर बी कोणतं? एंटरटेनमेंट अलाउन्स. एंटरटेनमेंट अलाउन्सेस. व्हेरी गुड. एंटरटेनमेंट अलाउन्स अंडर सेक्शन 16 रोमन 2 हा काही गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही, त्याला ऍप्लिकेबल नाहीये. आणि नंबर सी प्रोफेशनल टॅक्स अंडर सेक्शन 16 रोमन 3 आणि तो किती आहे? 2,500. आणि आपलं टोटल डिडक्शन किती येईल मग आउटरला? 2,02,400. व्हेरी गुड. 52,500 रुपये. आणि आपली नेट सॅलरी किती म्हणली? 2,02,400. 400. ओके. 2,02,400 त्याला नाव देणार नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. नेट टॅक्सेबल इन्कम
फ्रॉम सॅलरी आणि ते आपण या ठिकाणी लिहिले. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. आता मला वाटतं आपण हा टॉपिक थांबूया. आपले 10 प्रॉब्लेम झालेले आहेत. चालतंय ना? हो सर. सर उद्या नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहे का मग? हो, नवीन टॉपिक आणि अकाउंटचं जे आहे ना, अकाउंटचं आपण सुरू करूया. आज संध्याकाळी किंवा 6 किंवा 7 वाजता बघ मेसेज करेल. त्यावेळेस आपण त्याचं लेक्चर घेऊया. एक तरी प्रॉब्लेम घेऊ, रेशोचे एक 10-12 प्रॉब्लेम घेऊ. रेशो संपू आणि ब्रँच संपूया. सिंगल एंट्री शिकायची अशी आवश्यकता आहे का? जर असेल तर शिकू. काही जास्त नाही, एक 4-5 प्रॉब्लेम घेऊ सिंगल एंट्रीचे. चला थांबूया. सर्वांनी आपल्या स्क्रीन चालू करा.